ओके. तर बघा, हा जो काही सेशन आहे आपण आता स्टार्ट करूया. बघा, जो काही काल पेपर झाला फॉरेस्टचा पेपर, त्याच्या बेसिसवर आपण थोडंसं ॲग्रीकल्चरचा पेपर कसा येऊ शकतो, ठीक आहे, त्या बाबतीत थोडंसं अॅनालिसिस करणार आहे. आणि एक ॲग्रीकल्चरचा जो काही सिलेबसला पार्ट होता, सॉरी फॉरेस्टला जो काही पार्ट होता, तो आपल्याला म्हणजे ॲग्रीकल्चरची जी काही आपली आता एक्झामिनेशन होणार आहे मीन्स 24ची 18 तारखेला, त्याच्यामध्ये हा बऱ्यापैकी सिलेबस ओव्हरलॅप आहे. फक्त एक आपण याच्यातून एक आयडिया आपण एक थोडीशी लावू शकतो, की आपला पेपर कोणता बेस कसा असू शकतो. म्हणजे टफनेस वगैरे असेल, लेंदी पेपर वगैरे असेल का? ठीक आहे. भरपूर साऱ्या गोष्टी वगैरे असेल. आता पहिल्यापासून आपण एक थोडंसं कन्फ्युजन आपल्याला होतं. यूपीएससी टाइप पेपर पडेल का सेमिस्टर एंडचा पेपर वगैरे पडेल. तर ह्या जो काही आपला हा पेपर आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. याच्यातून बऱ्यापैकी म्हणजे आपल्या पेपरची क्लॅरिटी आपल्याला येईल. ठीक आहे. तर सुरुवातीला मी माझा पार्ट जो आहे तो कंडक्ट करेल. नंतर तुमचे जे काही क्वेश्चन वगैरे असतील, ठीक आहे, ते आपण कॉमन मध्ये घेऊया. ओके. तर बघा आता सुरुवातीला जर विचार केला तर आपला सिलेबस आणि हा सिलेबस जवळपास हा फक्त 1.5 पेजेसचा सिलेबस आहे. जो काही फॉरेनचा ऑप्शनलचा सिलेबस आहे. आता बऱ्यापैकी तुम्ही सगळेजण याची तयारी करणारच आहात. फॉरेनची तयारी तुम्ही करणारच आहात. आता सिलेबस जर बघितला तर हा जो काही फॉरेनचा सिलेबस आहे हा फक्त जवळपास 1.5 पेजेसचा सिलेबस आहे. आणि जर याचा विचार जर केला तर आपल्या ऍग्री एमपीसीचा तो पूर्ण सिलेबस किती पेजेसचा आहे? 13 पेजेसचा सिलेबस आहे. सगळ्या आपल्याला माहिती आहे. आता जर इक्वल जर टाइम डिस्ट्रीब्युट जर करायचं म्हटलं तर बेटर प्रिपरेशनसाठी आता ऍग्रीकल्चरचा पेपर आपल्याला माहिती आहे. जो काही आता आपण ऍग्री एमपीसीचा सिलेबस उरकायचा प्रयत्न करत आहे. बट तुमची आता मोस्ट ऑफ द कॅन्डिडेट वगैरे असतील तर अजून कम्प्लीट रिडिंग कोणाची झालेली नाही किंवा रिव्हिजन त्याच्यावर कम्प्लीट पडत नाही. म्हणजे खूप वास्ट सिलेबस आहे. तुलनेत हा सिलेबस खूप छोटा आहे. आता बघा क्वेश्चन जर विचारायच्या बाबतीत जर म्हटलं तर आता मी जे काही अनालिसिस केलं या पेपरवरून ते तुम्हाला मी थोडक्यात या ठिकाणी सांगतो. बघा, हा जो काही पेपर होता फॉरेस्टचा, तर हा एक थोडासा बेसिक टाईपचा पेपर होता. ठीक आहे. म्हणजे खूप टेक्निकल, आता आपण म्हणत होतो की टेक्निकल एक्झामिनेशन आहे. म्हणजे खूप टेक्निकल, म्हणजे सगळेच क्वेश्चन त्यांनी टेक्निकल विचारले नाही या ठिकाणी. थोडासा जनरलाइज पेपर आहे. आणि एक जर बेस कोणता जर पकडायचं जर म्हटलं त्यांनी, पेपर जनरल आहे. बट जो बेस आहे तो सेमिस्टरचा बेस त्यांनी या ठिकाणी ठेवला आहे. आणि एक जर आपण प्रिव्हियस एक्झामिनेशन ज्या झाल्या त्याच्यामध्ये आपण एपीएससीची एक्झामिनेशन वगैरे जर बघितली, त्याचबरोबर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ज्या पेपर वगैरे झाले, त्याच टाईपचा हा पेपर पडलेला आहे. म्हणजे बघा, त्या पेपरचे जर आपण क्वेश्चन कशाने सुरुवात झाली, ते कीवर्ड जर बघितले तर व्हॉट, हाऊ, डिस्क्राईब, एक्सप्लेन, शॉर्ट नोट्स, ठीक आहे, राईट शॉर्ट नोट्स वगैरे अशा टाईपचे क्वेश्चन प्रिव्हियस एक्झामला पण विचारले होते. आणि सेम त्याच पद्धतीचे हे जे काय आहेत क्वेश्चन, ठीक आहे, ह्या पेपरमध्ये पण विचारलेले आहेत. म्हणजे हा जर आता तुम्ही जर युपीएससीचा जर पेपर बघितला तर तुम्हाला माहिती आहे ऑप्शनलचे पेपर डायरेक्ट अप्लाइड बेस असतात. ठीक आहे. युपीएससी ऑप्शनलचे अप्लाइड बेस क्वेश्चन वगैरे असतात. त्या टाईपचे क्वेश्चन तिकडे विचारतात. बट हा पॅटर्न आपल्या एमपीसीने आतापर्यंत फॉलो केलेला नाही. कारण की प्रिव्हियस एक्झामिनेशन बघितल्या त्या पण सेमिस्टर एंडच्या टाईप होत्या. आणि ही सुद्धा तुम्हाला सेमिस्टर एंड टाईपचे क्वेश्चन पडलेले आहेत. आता पेपर लेंदी होता का कसा होता याचा जर विचार केला, ओके, लेंदी होता का कसा याचा जर विचार केला तर सेक्शन ए, ठीक आहे, याच्यातला सेक्शन ए जो आहे तो तुम्हाला थोडासा लेंदी आहे. आणि सेक्शन बी जो आहे याच्यातला तो तुम्हाला म्हणजे जरी क्वेश्चन छोटे छोटे आहेत आणि थोडासा तो पार्ट जो आहे तुमचा सेक्शन बीचा तो फास्ट मध्ये तुमचा रायटिंग साठी उरकल अशा टाईपचा हा पेपर होता. ठीक आहे. आता याच्यातून शिकायचं काय आपल्याला? याच्यातून शिकायचं हे म्हणजे बघा, आता जो आपला पेपर येणार आहे सेम पॅटर्न तुम्हाला तिथं बघायला भेटेल. ठीक आहे. सेम पॅटर्न तुम्हाला तिथं बघायला भेटेल. म्हणजे आता बघा, इथं तुम्हाला आता जास्त तुम्हाला एक सांगतो, जास्त म्हणजे युपीएससीचा त्यांनी थोडासा बेस घेण्याचा जास्त चान्सेस इथं होते. ठीक आहे. कारण की इथं तुम्हाला ऍग्रीकल्चर ऑप्शनल निवडायला, ठीक आहे, बाकी पण लोक इलिजिबल होते इथं. त्यामुळे थोडासा हा पेपर त्यांनी जनरलाइज काढलेला आहे. म्हणजे टेक्निकल टू जनरलाइज असा पेपर आहे. खूप डेप्थ मध्ये किंवा खूप टेक्निकली हा पेपर नाही. ठीक आहे. बट जास्त टेक्निकली पेपर आपला जाण्याचा चान्सेस आहे ऍग्री एमपीसी मेन्स 2024चा. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी बघा, काही क्वेश्चन मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी. म्हणजे जनरल क्वेश्चन कोणत्या टाईपचे आहे बाबा तिथं विचारणं काय अपेक्षित होतं, पण त्यांनी जनरलाइज कसा केला क्वेश्चन या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. बघा, ओके. आता बघा, हा जो क्वेश्चन आहे 2 नंबरचा ए, डिफाईन टिलेज अँड इट्स इम्पॉर्टन्स इन ऍग्रीकल्चर अँड एक्सप्लेन मॉडर्न कन्सेप्ट ऑफ टिलेज. ठीक आहे. आता हा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन टेक्निकली जर त्याला हे करायचं म्हटलं तर इथं त्यांनी थोडेसे टाइप्स वगैरे विचारायला पाहिजे होते. ठीक आहे. टाइप्स.
आता हे टाईप जर विचारले असते तर थोडासा टेक्निकल क्वेश्चन झाला असता तो. आता त्यांनी काय विचारलंय, टिलेज आणि टिलेजची इम्पॉर्टन्स काय. ठीक आहे, आता जनरली जरी आपण विचार केला, आता बघा हे क्वेश्चन मॅक्झिमम मुलं वाचून गेले नसेल पण याचा आन्सर लिहून येतील ते. ठीक आहे, कारण की इम्पॉर्टन्स विचारले. इम्पॉर्टन्स मीन्स काय, टिलेजमुळे काय काय होणार आहे. ठीक आहे, सॉइल कंडिशनवर काय होणार आहे, वॉटर अवेबिलिटीवर काय होणार आहे, सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम वगैरे आहेत. ठीक आहे, सॉइल कंडिशन असतील किंवा सॉइल इन्व्हायरमेंटवर काय त्याचे इम्पॅक्ट पडतील. त्याचबरोबर बायोलॉजिकल जे काही इन्व्हायरमेंट आहे, ठीक आहे, बायो ऑर्गॅनिझमवर काही त्याचा इम्पॅक्ट पडेल आणि ओव्हरऑल काही एक थोडक्यात एक बेटर कंडिशन आपल्या सीड सोईंगसाठी तयार होणार आहे. ठीक आहे, या टाईपचे इम्पॉर्टन्स तुम्हाला या ठिकाणी काय करायचे होते, लिहायचे होते आणि ह्या सगळ्या जनरल गोष्टी होत्या. ठीक आहे, म्हणजे असं काय केलंय त्यांनी, जनरल केलाय क्वेश्चन, थोडासा जनरल केलाय आणि पुढे काय विचारलंय, एक्सप्लेन मॉडर्न कन्सेप्ट ऑफ टिलेज. मग इथं मिनिमम टिलेज असेल, झिरो टिलेज वगैरे असेल, यासारख्या कन्सेप्ट या ठिकाणी आहेत. ओके, हा एक क्वेश्चन झाला. त्याच्यानंतर अजून काही क्वेश्चन आहेत. ठीक आहे, आता करंट बेस थोडासा इथं त्यांनी करंटचा पण हे घेतलंय. ठीक आहे, एक करंटचा क्वेश्चन आहे. आता बघा इथं, डिस्क्राईब मार्केट पॉलिसीज अँड करंट इश्यूज इन ऍग्रिकल्चर मार्केटिंग. ठीक आहे, हा करंटचा हे. आता पेपर जर मध्ये तुम्ही बघितलं तर कुठेही करंट तुम्हाला विचारलेलं नाही किंवा करंट विचारेल किंवा करंटचा सिलेबस वगैरे कुठं नाही. थोडंसं करंटला पण त्यांनी काय केलेलं आहे, अप्लाय केलेलं आहे. पेपर एकदम बेसिक आहे, एकदम बेसिक आहे. क्वेश्चनची सुरुवात जर तुम्ही बघितली तर सगळीकडे तुम्हाला कुठंतरी एक्सप्लेन, व्हॉट, एक्सप्लेन, त्याचबरोबर डिस्क्राईब, डिफाईन, ठीक आहे, व्हॉट इज, अशा टाईपचे क्वेश्चन विचारलेले आणि सेम हेच कीवर्ड तुम्हाला ना आपल्या पेपरमध्ये बघायला भेटतील. त्याच्यामुळं आता कालच जी टेस्ट आपली झाली, कालच्या टेस्टमध्ये बरेचसे विद्यार्थी म्हणजे डिस्कस करत होते की सर अजून पण कन्फ्युजन होतंय की युपीएससी टाईपचे क्वेश्चन विचारतील की थोडंसं सेमिस्टर पॅटर्नने चालायला पाहिजे. मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं की कारण की हे थोडंसं अनालिसिस बेसवर मी तुम्हाला सांगितलं होतं, प्रिव्हियस एक्झामिनेशनच्या वगैरे बेसवर. आणि कालच रिसेंट एक्झामिनेशन झाली, त्यामध्ये पण हे सगळे सेमिस्टर एंडचे क्वेश्चन म्हणजे सेमिस्टर एंडच्या टाईपचे क्वेश्चन या ठिकाणी आहेत. आणि मेजॉरिटी बघा, हा जो पेपर आहे आणि आपले सुद्धा जे काही पेपर असतील ते समजा हे जर पेपरवरून जर बघितलं तुम्ही तर हे सगळे पेपर जे काही महाराष्ट्रातले चारही कृषी विद्यापीठ आहेत, त्या चारही कृषी विद्यापीठातले जे काही प्रोफेसर लोक वगैरे असतील त्यांच्याकडूनच हे क्वेश्चन गेलेले असावेत. ठीक आहे, तर मग आपला जो काही पेपर आहे, मग सांगण्याचा उद्देश काय आहे, घाबरून जायची गरज नाही. या टाईपचे क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवा, की कीवर्ड वगैरे लक्षात ठेवा आणि असेच क्वेश्चन आपल्याला विचारतील. आता हे टिलेज, आता टेस्ट मध्ये जर बघितलं तर याच्यातले मॅक्झिमम जे क्वेश्चन आहेत ते आपल्या टेस्टमध्ये झालेले आहेत. काही असे क्वेश्चन आहे का ते आपल्या सिलेबसला नाहीत. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे बघा, हा जर पेपर जर तुम्ही बघितला ना, हा पेपर म्हणजे आपण म्हणतो ना आउट ऑफ बॉक्स किंवा सिलेबसच्या बाहेर, तसे सुद्धा काही क्वेश्चन याच्यामध्ये आहेत. ठीक आहे, आता एक जर तुम्हाला एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर हर्बिसाइड रेजिस्टन्सचा तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, हर्बिसाइड रेजिस्टन्सवर. आता सिलेबसमध्ये जर तुम्ही बघितलं तर सिलेबसमध्ये फक्त वीडच्या 3-4 लाईनी दिलेल्या आहेत. तिथे हर्बिसाइड रेजिस्टन्स अँड मॅनेजमेंट ऑफ हर्बिसाइड रेजिस्टन्स असा कुठेही उल्लेख नाही. तुम्हाला ऍग्रीच्या सिलेबसमध्ये हे पॉईंट डिटेल दिलेले आहेत. आता इथं हर्बिसाइड रेजिस्टन्सचा एक क्वेश्चन आहे. हा, इथं 4 नंबरचा बघा, एक्सप्लेन इन डिटेल अबाउट हर्बिसाइड रेजिस्टन्स इन वीड अँड इट्स मॅनेजमेंट. ठीक आहे, आता हे बायो हर्बिसाइडचा वगैरे पार्ट आहे, पण हा हर्बिसाइड रेजिस्टन्सचा जो काही पार्ट आहे तो कुठेही तुम्हाला विचारलेला नाही. ठीक आहे, म्हणजे बघा थोडंसं आउट ऑफ बॉक्स. म्हणजे मला काय सांगायचंय की ऍग्रीच्या बाबतीत तसं होणार नाही, कारण की ऍग्रीचा सिलेबस खूप मोठा आहे. आता वीडचा तर एकदम डिटेल सिलेबस दिलेला आहे, जे काही 10-12 पॉईंट तुम्हाला वीडचे दिलेले आहेत त्याच्यातूनच तुम्हाला क्वेश्चन या ठिकाणी बघायला भेटतील. आता सिलेबसमध्ये बघा, सिलेबसमध्ये असे पण तुमच्या हा जो काही सिलेबस आहे फॉरेस्टच्या सिलेबसमध्ये कुठंतरी तो सिलेबस मेन्शन केलेला नाही, पण त्याच्यावर क्वेश्चन आहे. जसं की बघा, आता हर्बिसाइड रेजिस्टन्स असेल, सस्टेनेबल ऍग्रिकल्चरचा परत एकदा तुम्ही बघा. ठीक आहे, सस्टेनेबल ऍग्रिकल्चरचा तो सुद्धा पार्ट कुठेतरी सिलेबसमध्ये तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे, परत एकदा बघा, मी जस्ट ओझरती नजर मारली होती त्याच्यावर. आणि त्याच्यानंतर अजून काही पार्ट असेल, ऑर्गॅनिक फार्मिंग वगैरे असेल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आता बघा फॉरेस्टचं, आता थोडंसं फॉरेस्टचं जर प्रिपरेशन करायचं असेल तर फक्त फॉरेस्टच्या पेपरसाठी ज्या काय आता 144 जागाचा जो काय पार्ट आहे, जे ऍड आहे, त्याच्यासाठी फक्त तुम्हाला सिलेबसला स्टिक राहून जमणार नाही. थोडंसं तुम्हाला एक जनरल गोष्टी सुद्धा बाकीच्या रिलेटेड टू धिस आवर सिलेबस, बाकीच्या गोष्टी आपल्याला बघावं लागणार आहे. ठीक आहे, आता याच्यातून घ्यायचं काय, आता बघा थोडासा हा जनरल टाईपचा पेपर मला वाटला आणि तुम्ही सुद्धा ऑब्झर्व ते केलंच असेल. ठीक आहे,
आता दुसरी एक गोष्ट म्हणजे याच्यातून आपल्या एक्झामिनेशनसाठी इम्पॉर्टंट काय. आता टिलेटचा क्वेश्चन बघितला तर टिलेटचा क्वेश्चन जर बघितला तर आपल्या एक्झामिनेशनसाठी इम्पॉर्टन्स वगैरे तो क्वेश्चन जो विचारलाय तो इम्पॉर्टन्स आहेच, ठीक आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन त्याचे टाइप्स वगैरे असतील त्या गोष्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंट वगैरे आहे, ठीक आहे. टाइप्स मग त्याच्यामध्ये प्रायमरी टिलेज असेल, सेकंडरी टिलेज वगैरे असेल, ठीक आहे. त्या ज्या काही गोष्टी असणार आहेत त्याच्यामध्ये प्रिपरेटरी टिलेज वगैरे त्या गोष्टी तिथे इम्पॉर्टंट आहे. तो सिलेबस ऑलरेडी तुमचा कव्हर झालेला आहे. कारण की बघा हे जनरलाइज क्वेश्चन आहेत जे तुम्हाला वाटतायत ते विचारण्याचं कारण म्हणजे काय, म्हणजे पेपर तर एकदम बेसिस आहे पण ते इथं विचारण्याचं जनरल करण्याचं कारण काय, कारण की हा फॉरेस्टला फक्त ऍग्रिकल्चर वाले नाहीत, ठीक आहे. बाकीचे पण लोक असतील, ठीक आहे. त्याच्यामध्ये मग बाकीचे जे काही इलिजिबल इंजिनिअरिंग वाले वगैरे असतील किंवा बाकीचे सायन्स बॅकग्राऊंडचे लोक वगैरे असतील, ठीक आहे, ते सुद्धा इथे इलिजिबल आहे. त्याच्यामुळे थोडंसं जनरलाइज केलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय बघा, पेपरमध्ये जर बघितलं तर त्यांनी कोणते कीवर्ड्स किंवा एक क्वेश्चनचा एक थोडक्यात बेस कोणता धरलेला आहे त्यांनी बघा. कुठेतरी त्यांनी बघा असे टाइप्स विचारलेले आहेत बघा, टाइप्स विचारलेले आहेत, कुठेतरी क्लासिफिकेशन विचारलेलं आहे, यू क्लासिफिकेशन, ठीक आहे. त्याच्यानंतर कुठेतरी मेथड्स वगैरे असेल, ठीक आहे, मेथड्स वगैरे असतील. त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स वगैरे असेल, ठीक आहे, इम्पॉर्टन्स. त्याच्यानंतर म्हणजे इम्पॉर्टन्स विचारले काही क्वेश्चन मध्ये, काही क्वेश्चन मध्ये प्रिन्सिपल्स विचारलेत, ठीक आहे. काही क्वेश्चन मध्ये ऑब्जेक्टिव्ह विचारलेत, ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह. आणि काही क्वेश्चन मध्ये स्कोप, ठीक आहे. रिलेव्हन्स टू एक बायोटेक्नॉलॉजीचा क्वेश्चन आहे, जनरलच क्वेश्चन आहे, खूप सिंपल क्वेश्चन विचारलेले आहेत. मग रिलेव्हन्स म्हणजे स्कोप वगैरे रिलेटेड क्वेश्चन आहे. म्हणजे असे ह्या क्वेश्चन मुळे काय होतं, ह्याच्यामुळे इम्पॉर्टन्स असेल, प्रिन्सिपल असेल, ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह असेल, स्कोप असेल, याच्यामुळे क्वेश्चन काय होतो एक बेसिक लेवलचा तयार होतो आणि जनरलाइज क्वेश्चन होऊन जातो, ठीक आहे. मग बेसिक आणि एक थोडासा टेक्निकल आपला पेपर असेल, ठीक आहे. म्हणजे एवढं पण हे नसणार याच्यामध्ये, एकदम डेप्थ मध्ये मला असा कोणता क्वेश्चन एवढा वाटला नाही, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा म्हणजे एकदम इझी पेपर याला म्हणायला काही हरकत नाही, ओके. आणि आता बघा तुम्हाला काही काही गोष्टी असं याच्यातल्या ते तुम्हाला आपल्या अग्रीमेंट मध्ये सिलेबसला नसल्यामुळं काय वाटत असेल, हे तुम्हाला वाटत असेल की कॉन्फिडन्स थोडासा इकडे तिकडे झाला असेल तुमचा, की बाबा हे तुम्हाला येत नाही आणि हे इथं विचारलं, ठीक आहे. थोडासा विचार करा. आपल्याला काय, आपल्याला हा सिलेबस नाही, ठीक आहे, आपला सिलेबस वेगळा आहे, ठीक आहे. त्याच्यामुळं या टाईपचा क्वेश्चन आपल्याला येतील. प्लस टेक्निकल म्हणजे आतापर्यंत आपल्या जे काही टेस्ट वगैरे झालेले आहेत, हा असाच इझी पेपर राहील आपला, डोंट वरी, ठीक आहे. असाच इझी पेपर राहील आणि थोडासा टेक्निकल म्हणजे कसं बघा, थोडंसं अप्लाइड बेस वगैरे असेल, ठीक आहे. एखाद्या क्वेश्चन वगैरे असेल, त्याचं क्लासिफिकेशन असेल, मेथड्स असेल, ह्या गोष्टी डिटेल विचारल्या जातील. आता इथे एक हर्बिसाइड रेजिस्टन्सचा पार्ट आहे, ठीक आहे. हर्बिसाइड रेजिस्टन्सचे टाइप्स वगैरे असेल, सिलेक्टिव्हिटी वगैरे असेल, वीडमध्ये क्लासिफिकेशन वगैरे असेल, ठीक आहे. हे क्वेश्चन आपल्यासाठी इम्पॉर्टंट, कारण की तो टेक्निकल पार्ट आहे, म्हणजे टेक्निकल पेपर आणि तिथं फक्त आपले अॅग्रीवाले इलिजिबल आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे तिथं डेप्थ मध्ये जायला थोडंसं, म्हणजे टेक्निकली डेप्थ मध्ये जायला थोडासा तिथं स्कोप आहे, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट आणि आपल्या एक्झामच्या दृष्टीने सुद्धा इम्पॉर्टंट काय बघा, जे काही इंटिग्रेटेड मॅनेजमेंट असतील, इंटिग्रेटेड मॅनेजमेंट असेल, त्याच्यामध्ये पेस्ट मॅनेजमेंट असेल, डिसीज मॅनेजमेंट असेल, वीड मॅनेजमेंट असेल, त्याचबरोबर न्यूट्रिएंट मॅनेजमेंट वगैरे असेल, त्याच्यावर मॅक्झिमम चान्सेस आहेत तर त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो, ठीक आहे. इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट असेल, डिसीज मॅनेजमेंट असेल, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर वीड मॅनेजमेंट वगैरे असेल, ठीक आहे. इथं तुम्हाला स्कोप आहे, कारण की इथं त्यांनी विचारलेला क्वेश्चन आहे तो आणि त्याच्यावर म्हणजे बऱ्यापैकी त्याच्यावर जोर दिसलाय. त्याच्यानंतर बायोलॉजिकल कंट्रोल, ठीक आहे. बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोल असेल, डिसीज कंट्रोल असेल, वीड कंट्रोल असेल, बायो एजंट वगैरे असेल, याच्यावर मॅक्झिमम चान्सेस आहेत क्वेश्चन विचारायचे, कारण की ह्या गोष्टी याच्यामध्ये थोड्याशा हायलाइट केलेल्या मला वाटलं, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आता जे काही ब्रॉड क्वेश्चन आहेत, आता हा 4 नंबरचा क्वेश्चन जर बघितला तर आता बघा त्यांनी क्वेश्चन कशा पद्धतीने विचारला, म्हणजे आपल्याला सुद्धा कशा टाईपचा क्वेश्चन येऊ शकतो बघा. मी ऑलरेडी क्वेश्चन पेपर पण आपला त्या पद्धतीने मी डिझाईन केलेला आहे बघा. तुम्हाला 20 मार्काचा क्वेश्चन जर पेपर फर्स्ट मध्ये मी जिथं 20 मार्काचे क्वेश्चन आहे, टेस्ट मध्ये मी क्वेश्चन ज्या टाईपचे टाकलेत त्या टाईपचे क्वेश्चन इथं आहेत बघा. त्याचबरोबर 15 मार्काचे क्वेश्चन असेल तर त्या टाईपचे क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला दिसतील. आता बघा हा 15 मार्काचा क्वेश्चन आहे, ठीक आहे. 15 मार्काच्या क्वेश्चन मध्ये त्यांनी काय काय विचारलं बघा. एक्सप्लेन इन डिटेल अबाउट हर्बिसाइड रेजिस्टन्स इन वीड, ठीक आहे. हा एक पार्ट झाला. त्याच्यानंतर अँड इट्स मॅनेजमेंट, ठीक आहे. मॅनेजमेंट हा दुसरा पार्ट झाला. आणि बायो हर्बिसाइड्स अँड बायोटेक्नॉलॉजिकल अप्रोच इन वीड मॅनेजमेंट, हा म्हणजे याला आता बायो हर्बिसाइड्स मध्ये जर डिवाइड केलं आणि बायोटेक्नॉलॉजिकल अप्रोचेस मध्ये डिवाइड केलं तर याच क्वेश्चन मध्ये 4 पार्ट झाले, ठीक आहे. मग 3 पार्ट, हा एक पार्ट एक कन्सिडर केला
तर 5-5 मार्काला याचं डिव्हिजन होईल, 5-5 मार्काला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बघा, एक्सप्लेन इन डिटेल सलाइन, अल्कलाइन अँड सोडिक सॉइल. हे जे काही सोडिक सॉइल वगैरे आहे यांचे पीएच वगैरे काय असेल, ठीक आहे, इसी पीएच वगैरे असेल, ईएसपी वगैरे असेल, ठीक आहे. हा एक पार्ट झाला, हा तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचा आहे. इट्स इम्पॅक्ट ऑन क्रॉप प्लांट ग्रोथ, त्याचा इम्पॅक्ट काय होतोय हा दुसरा पार्ट झाला. आणि रिक्लेमिनेशन ऑफ प्रॉब्लेमॅटिक सॉइल्स हा तिसरा पार्ट झाला. याच्यामध्ये परत तुम्हाला किती 15 मार्कला आहे, म्हणजे 5, 5 आणि 5 असं डिव्हिजन क्वेश्चनचं झालेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे बघा, आपला सुद्धा पेपर अशा पद्धतीचा येणार आहे आणि टेस्ट आपण ऑलरेडी अशा पद्धतीच्या कंडक्ट केलेल्या आहे. बघा, ज्या पद्धतीचे क्वेश्चनला मी सुरुवातीला कीवर्ड वापरले होते, ठीक आहे. आता बघा, इथे एक्सप्लेन वर भरपूर सारे तुम्हाला क्वेश्चन दिसते. ठीक आहे. एक्सप्लेन वर तुम्हाला भरपूर सारे, म्हणजे डायरेक्ट क्वेश्चनची सुरुवात आहे एक्सप्लेन, एक्सप्लेन किंवा डिस्क्राईब, राईट शॉर्ट नोट्स, अशा टाईपचे क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे घाबरून जायची गरज नाही. ऑलरेडी तुम्ही 4 महिन्यापासून याच टाईपचे क्वेश्चनची प्रॅक्टिस करत आहे. ठीक आहे, 4 महिन्यापासून. आता पण क्वेश्चन आपल्याला असेच येण्याची जास्त प्रोबॅबिलिटी आहे, याच्यापेक्षा वेगळं काही विचारणार नाही. ठीक आहे. आता बघा, आता हा सेक्शन ए चा पार्ट झाला. आता बघा, एकदम सिंपल क्वेश्चन विचारले होते, म्हणजे झोपेतून जरी एखादा माणूस उठला तरी क्वेश्चन अटेम्प्ट करून येईल, अशा टाईपचे क्वेश्चन आहेत काही. आता बघा, त्याच्यामध्ये व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्लांट ब्रीडिंग अँड डिस्क्राईब इन शॉर्ट. ठीक आहे, याला डिस्क्राईब करायचंय. ठीक आहे, ते 8 मार्काला तुम्हाला क्वेश्चन आहे. ठीक आहे, 5 सॉल्व्ह करायचे 7 पैकी आणि 8 मार्कला. आता हे ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्लांट ब्रीडिंग, ठीक आहे, एखाद्याने नाही वाचलं तरी लिहून येईल, अशा टाईपचा क्वेश्चन आहे हा. त्याच्यानंतर बघा, राईट शॉर्ट नोट्स ऑन ग्रोथ करू. मला नाही वाटत का हा कोणी अभ्यास करून गेला असेल एखादा कॅन्डिडेट, कारण की ह्याचे जे काही 4 फेजेस आहेत, त्या लॅग लॉग फेजेस वगैरे आहे, स्टेशनरी वगैरे फेजेस वगैरे आहे. ठीक आहे, ह्या फेजेस तुम्हाला इथं लिहितात. हा जो काही कर्व आहे तुम्हाला, हा कर्व या ठिकाणी फक्त काय करायचा होता, काढायचा होता. आणि ह्या ज्या काही 1, 2, 3, 4 फेजेस होत्या, त्या फेजेस तुम्हाला काय करायच्या, फक्त एक्सप्लेन करायच्या होत्या. म्हणजे किती सिंपल क्वेश्चन आहे, आपण इमेजिन पण करू शकत नाही की अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारतील. ठीक आहे. आता हा सुद्धा क्वेश्चन आहे, याला सुद्धा अभ्यासाची तुमची गरज नव्हती. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, डिस्क्राईब द कल्टिवेशन प्रॅक्टिसेस ऑफ कोकोनट ऑन फॉलोइंग ऍस्पेक्ट्स. ठीक आहे, काल मी तुम्हाला टेस्टला मँगोवर क्वेश्चन विचारला होता. ठीक आहे, असं बघा, अशा टाईपचा सिंपल क्वेश्चन विचारतील इथं. बघा, तुम्हाला क्लायमेट अँड सॉइल विचारतील. आता इथं आपण ह्या गोष्टी दिल्या नव्हत्या. ठीक आहे, कारण की एक त्याच्यातले कोणते पण पॉईंट ते विचारू शकतात. ठीक आहे, मग इथं त्यांनी स्पेसिफिक कोणते पॉईंट डिस्क्राईब करायचे ते लिहिलेत. हॉर्टिकल्चर मध्ये तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही डायरेक्ट जरी क्वेश्चन लिहिला, तुम्ही सुरुवात केली याला, डायरेक्ट कोकोनट घेतला आणि पॉईंट 1 एक्सप्लेन केला, आधी सॉइल, त्याच्यामधला एक पॉईंट टाकायचा सॉइल क्लायमेट आणि दुसरा टाकायचा सॉइल. ठीक आहे, सॉइल कोणत्या प्रकारची लागणार आहे. आता कोकोनट वगैरे म्हणलं, थोडंसं जनरल जरी विचार जरी केला तुम्ही, तरी थोडंसं लगेच कोकण रिजनला जायचं तुम्ही. मग कोकण रिजनला कोणती सॉइल वगैरे आहे, रेड सॉइल असेल, लॅटराइट सॉइल वगैरे असेल. ठीक आहे, त्या टाईपचं लगेच तुम्ही जनरल ह्या गोष्टी तुम्ही अंडरस्टँडिंग करून तुम्ही लिहू शकता त्याच्यामध्ये. ठीक आहे, क्लायमेट वगैरे असेल, मग कोकणातलं वातावरण कसं असतं, ठीक आहे, त्या टाईपचं थोडंसं क्लायमेटचा त्या ठिकाणी उल्लेख करायचा. आता मॅन्युरिंग वगैरे असेल, त्या गोष्टी जरी एक्झॅक्ट माहित नसल्या तरी थोडंसं काय करायचं, जे काही फ्रूट क्रॉप्स आहेत, ठीक आहे, फ्रूट क्रॉप्स वगैरे जे आहेत त्यांचं थोडंसं बघून जायचं. त्यांची एक फ्रूट क्रॉप्स बघा, पल्सेस असतील, सिरियल्स असतील, फ्रूट क्रॉप्स वगैरे असतील. ठीक आहे, यांचे थोडंसं व्हेजिटेबल्स वगैरे असतील, यांचे सगळ्यांचे डोस वगैरे बघून जायचे आणि एक जनरल गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर इरिगेशन वगैरे लक्षात. ठीक आहे, आता इरिगेशन, नंबर ऑफ इरिगेशन किती, सुरुवातीला मग तुमचा पॉईंट काय काय येईल इथं, की किती MM त्याची वाट रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे, आणि नंबर ऑफ इरिगेशन कसे असतील. ठीक आहे, त्या पद्धतीनं हार्वेस्टिंग अँड यील्ड. ठीक आहे, हार्वेस्टिंग वगैरे कशा पद्धतीने वगैरे करायची, तुम्हाला एखादं त्याच्याबद्दल इन्स्ट्रुमेंट वगैरे माहित असेल तर ते मेन्शन करायचं. आणि यील्ड वगैरे किती देतं ते. ठीक आहे, मग ते क्विंटल मध्ये असेल किंवा टन मध्ये वगैरे असेल, किंवा नंबर ऑफ, आता कोकोनटच्या बाबतीत ते पर ट्री सुद्धा येऊ शकतं तुमचं. ठीक आहे, पर ट्री वगैरे असेल किंवा तुम्हाला प्लांट पॉप्युलेशन वगैरे जर माहित असेल तर त्यानुसार सुद्धा तुम्ही ते गोष्टी देऊ शकता. पण ह्या जनरल गोष्टी याला काही जास्त अभ्यास करायची गरज नाही तुम्हाला. आता बघा, दुसरी गोष्ट, काही मुलांचे जर पेपर बघितले, आता मँगोचं विचारलं होतं मी काल क्वेश्चन, तर काही मुलांनी काय केलं, इथं मँगो टाकलं. ठीक आहे, आणि सायंटिफिक नेम दिलं, प्लस त्याचं काय दिलं, फॅमिली वगैरे दिले, फॅमिली. ठीक आहे, हे वेल अँड गुड. ठीक आहे, याने तुम्हाला जास्त तुमचं इम्प्रेशन पडेल, तुम्हाला एक्स्ट्रा थोडेफार म्हणजे एक तुमचं एक इम्प्रेशन चांगलं पडेल या गोष्टींना. पण काही मुलं असे होते का, मँगो वगैरे लिहिलं, सायंटिफिक नेम लिहिलं, आणि दुसरी गोष्ट फॅमिली आठवत नव्हती म्हणून फॅमिलीला ब्रॅकेट करून असं ब्लँक ठेवलं. ठीक आहे, फॅमिली नाही आठवत ना, लिहू नका.
किंवा सायंटिफिक नेम पण आठवत नाही, त्याला कुठेतरी जागा वगैरे सोडून उगाच एक्झामिनरच्या लक्षात आणून देऊ नका की याचं काहीतरी राहिलेलं. ठीक आहे, जिथं येत नाही तिथं ब्लँक जागा ठेवू नका. ओके, मग अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला पण आपल्याला पण विचारू शकतात. मग हा पण सुद्धा क्वेश्चन आहे, तुम्ही जनरल लिहिला, हे तिन्ही पण काय ऍग्रिकल्चर वाल्या पोरांसाठी हे जनरल क्वेश्चन आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा कमेंट ऑन इंटिग्रेटेड पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट. डायरेक्ट कमेंट ऑन. आता मी काल पण आपल्या टेस्टमध्ये कमेंट ऑननी क्वेश्चनची सुरुवात झालेली होती, बऱ्यापैकी मी 2-3 क्वेश्चन त्या पद्धतीचे टाकलेले होते. आता हे काय इंटिग्रेटेड पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट. आता याच्यामध्ये पेस्ट मॅनेजमेंट आणि डिसीज मॅनेजमेंट याच्यासाठी वेगवेगळ्या इंटिग्रेटेड ज्या काही मेथड्स आहेत ते वेगवेगळ्या द्यायची गरज नाही. इथं तुम्हाला काय करायचं, एकत्रित लिहायचंय. मग इथं तुमच्या केमिकल कंट्रोल असन, सुरुवातीला तुमचं कल्चरल असन, फिजिकल असन, मेकॅनिकल असन, केमिकल असन, बायोलॉजिकल कंट्रोल वगैरे असन. ठीक आहे, याच्या आधी प्रिव्हेन्शन वगैरे असन, इरेडिकेशन वगैरे असन. ठीक आहे, ह्या गोष्टी तुमच्या काय करायच्या, अशा पद्धतीनं पॉईंट 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 करून काय करायचं तुम्ही लिहायचं. ठीक आहे, हा पण जनरल क्वेश्चन होता. त्याच्यानंतर राईट डाऊन द मोड ऑफ पॉलिनेशन. ठीक आहे, क्रॉस पॉलिनेशन, सेल्फ पॉलिनेशन वगैरे, आणि त्याचे जे काही मेकॅनिझम आहेत ते मेकॅनिझम वगैरे तुम्हाला या ठिकाणी लिहायचं होतं. ठीक आहे, हा पण सिंपल क्वेश्चन आहे. आणि कंडिशन्स रिक्वायर्ड फॉर सीड जर्मिनेशन. ठीक आहे, आता बघा हे पण जनरल क्वेश्चन आहे, एकदम एकदम जनरल क्वेश्चन. याला काय अभ्यास करायची गरज होती का? नाही. म्हणजे असा सिंपल पेपर आपला सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळं खूप टेक्निकली पेपर येईल किंवा खूप माझ्या अपेक्षेपेक्षा वेगळा पेपर येईल असं काही कन्सिडर करून जाऊ नका. याच पद्धतीचा पेपर येईल आणि तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित आन्सर लिहिता येईल असं हे करा. आता बघा इथं कंडिशन रिक्वायर्ड फॉर सीड जर्मिनेशन. आता कोणत्या कोणत्या कंडिशन आहे, जनरली जरी विचार केला, थोडासा पॉज घ्या अशा टाईपचे क्वेश्चन आल्यावर. आता बघा हे जनरली हा क्वेश्चन झाला, टोरचा क्वेश्चन झाला, ह्या कोणी गोष्टी वाचून गेल्या नसेल, बट तिथं थोडासा मग काय करा, एक 15-20-30 सेकंदाचा काय करायचं, पॉज घ्यायचा आणि काय काय आपण त्याचं स्ट्रक्चरिंग कसं करू शकतो क्वेश्चनचं ते थोडंसं इमेजिंग करायचं. आणि या ठिकाणी आता कंडिशन्स रिक्वायर्ड फॉर सीड्स म्हणजे कोणते कोणते तुम्हाला थोडक्यात काय विचारले, इथं कंडिशन्स म्हणजे काय, फॅक्टर्स विचारले, कोणते कोणते फॅक्टर्स लागणार आहेत. मग तुम्हाला इथे काय लागणार आहे, पहिलं तुम्ही त्याला डिव्हिजन करू शकता. इथं सॉइल फॅक्टर्स किंवा सॉइल रिलेटेड कंडिशन्स, त्याचबरोबर तुमचं सॉइल असन, सॉइल मॉइश्चर वगैरे असन, क्लायमेट असन. ठीक आहे, क्लायमेट वगैरे असन, सॉइल कंडिशन वगैरे, मग त्याच्यामध्ये सगळंच येईल तुमचं. सॉइल टेक्स्चर येईल, स्ट्रक्चर येईल, त्याचबरोबर सॉइल मॉइश्चर येईल, त्याचबरोबर सॉइल टेम्परेचर येईल, सॉइल एरेशन येईल. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येईल. मग क्लायमेट मध्ये येईल तुमचं, ओके, टेम्परेचर, ह्युमिडिटी वगैरे ह्या त्या गोष्टी सगळ्या येतील. ठीक आहे, आता बघा एक इमर्जन्स आणि जर्मिनेशन त्याच्यामध्ये थोडेसे एक बेसिक बेसिक फरक काय आहे. आता इमर्जन्स म्हटलं तर सीड इमर्जन्स होण्यासाठी, इमर्जन्स म्हणजे सॉइलचा जो लेअर आहे त्याच्यावर येण्यासाठी इथं काय असतं, तुम्हाला जास्त गरज लाईटची असते. ठीक आहे, आणि जर्मिनेशन साठी तुम्हाला लाईटची गरज नसते, पण टेम्परेचर या ठिकाणी काय असतं, टेम्परेचरचा इम्पॉर्टंट रोल असतो. ठीक आहे, मग असं सॉइल मध्ये असं म्हणजे अशा फॅक्टर मध्ये सॉइल टेम्परेचर असं, सॉइल मॉइश्चर वगैरे, सॉइल इयर वगैरे. ठीक आहे, या गोष्टीमध्ये त्याला डिवाइड करून तुम्ही त्याचा आन्सर देऊ शकता. ओके, म्हणजे या टाईपचे मी काय सांगते तुम्हाला, फक्त बघा आता ह्या गोष्टी जरी तुम्ही वाचलेल्या नसन पण असे जनरल क्वेश्चन आले तर तुम्ही लिहू शकता. ओके, आता बघा त्याच्यानंतर सेक्शुअल असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. ठीक आहे, आता हे जनरलच क्वेश्चन आहे. बघा आता इथं परत चिलीचा विचारलंय तुम्हाला, कल्टिवेशन प्रॅक्टिसेस ऑफ चिली. मग हे पॉईंट दिले ते तुम्हाला एक्सप्लेन करायचे. ठीक आहे, हाऊ वॉटर इज ऍब्सॉर्ब बाय प्लांट्स. इथं काय आहे तुमचं, ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह. ठीक आहे, त्याचे ऍब्सॉर्प्शन वगैरे इथे लिहायचंय. डिस्क्राईब व्हेरियस एक्सटर्नल अँड इंटरनल कंडिशन्स अफेक्टिंग द रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन, म्हणजे इम्पॉर्टंट पण क्वेश्चन म्हणता येईल आणि जनरल कसं क्वेश्चन केलाय त्याच्यामध्ये बघा. ठीक आहे, आता इथं कंडिशन्स म्हणजे वेगळं काय नाही रे, कंडिशन्स म्हणजे काय, तुम्हाला फॅक्टर्स लिहायचे. ठीक आहे, फॅक्टर्स लिहायचे तुम्हाला. आता इथं बघा फॅक्टर्स लिहायचे, मग त्याचे एक्सटर्नल फॅक्टर्स कोणते आहेत. एक्सटर्नल फॅक्टर्स मध्ये परत तुमचं क्लायमेट वगैरे आलं, टेम्परेचर आलं, रेनफॉल आलं, ह्युमिडिटी वगैरे आलं. ठीक आहे, आता त्याचबरोबर सॉइल मॉइश्चर वगैरे आलं. ठीक आहे, सॉइलचं एरेशन वगैरे आलं आणि इंटरनल फॅक्टर्स वगैरे असेल. ठीक आहे, व्हेरियस इंटरनल फॅक्टर्स म्हणजे इंटरनल फॅक्टर्स मध्ये कोणतं येईल, परत ते जे काही प्लांटचे फिजिओलॉजी असेल. ठीक आहे, ती फिजिओलॉजी याच्यामध्ये येईल. ओके, त्याच्यानंतर म्हणजे त्याचं लेपचं स्ट्रक्चर कसं आहे, ओरिएंटेशन कसं आहे. ठीक आहे, रेट ऑफ ट्रान्सप्रेशन वगैरे कसं आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील. म्हणजे असं त्याला जनरल केलं होतं. आयडिया तुम्हाला समजतंय का, एकदा कमेंट करून सांगा मला. म्हणजे मी ह्या गोष्टी का घेते तुम्हाला, की उद्या म्हणजे याच्यावरून भरपूर गोष्टी क्लिअर होतील.
म्हणजे बघा आता इथं कंडिशन म्हणजेच फॅक्टर्स लिहायचे आपल्याला, वेगळं काही नाही लिहायचं. ओके, म्हणजे असे जनरल जरी क्वेश्चन आले तरी तुम्ही घाबरून न जाता बिनधास्त त्याला काय करायचं, तुम्ही आन्सर द्यायचं त्याच. ओके, एकदा कमेंट करा, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? ओके, ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघा, हा एक क्वेश्चन आहे. आता चिलीचं वगैरे मी तुम्हाला सांगितलं त्याला. ठीक आहे, थोडस जरी आता तुम्ही वाचलेलं नसेल, कारण की आता हॉर्टिकल्चरचा पार्ट आपल्याला खूप वास्ट आहे आणि सगळेच सिलेबसचा पार्ट आपल्याला वास्ट आहे. मग क्लायमेट असेल, सॉइल व्हरायटी वगैरे या टाईपचा क्वेश्चन आपल्याला आला तर तो कशा पद्धतीने लिहायचा. त्याच्यानंतर हा एक किती इझी क्वेश्चन होता, जर त्याच्याकडे बघून आपल्याला वाटतं की अरे बापरे, ह्यो मला जमल का नाही, पण थोडासा समजून घेतला तर याच्यामध्ये काय काय विचारलंय, काय काय विचारलंय ते पहिलं हायलाइट करायचं. हाऊ वॉटर इज ऍब्सॉर्ब्ड बाय प्लांट, हा एक क्वेश्चन याच्यामध्ये. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये डिव्हिजन कसं केले, 15 मार्काचं आहे, 5-5 मार्काचं डिव्हिजन कसं केले. हाऊ वॉटर इज ऍब्सॉर्ब्ड बाय, तुम्ही इथं ऍक्टिव्ह पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन वगैरे लिहिणार. त्याच्यानंतर डिस्क्राईब एक्सटर्नल आणि इंटरनल कंडिशन्स किंवा फॅक्टर्स, याला परत 5-5 मार्क. म्हणजे अशा टाईप याचं काय झालं, डिस्ट्रीब्युशन झालं. ओके, इझी इझी क्वेश्चन आहे, म्हणजे अवघड मला एकही क्वेश्चन वाटला नाही त्याच्यातला. जसं की आपण बायोटेक्नॉलॉजी मध्ये जर बघितलं, आता बायोटेक्नॉलॉजीचा क्वेश्चन आहे खाली बघा. बायोटेक्नॉलॉजीचा क्वेश्चन काय विचारलाय त्यांनी, ठीक आहे. आता डिफाईन बायोटेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी डेफिनेशन आपण सगळ्यांनी पाठ करून ठेवली. अँड डिस्कस द रिलेव्हन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन इंडियन ऍग्रिकल्चर. थोडक्यात काय करायचं तुम्हाला या ठिकाणी, स्कोप लिहायचा आहे त्याचा. ठीक आहे, स्कोप लिहायचा आहे. आता बघा, मग थोडासा शब्द चेंज झाला म्हणजे लगेच घाबरून जायचं नाही. आता बायोटेक्नॉलॉजी मध्ये त्यांना जर खूपच टेक्निकली जायचं असेल तर त्यांना किती स्कोप होता तिथं जायला. बघा, आपण ते व्हेक्टरचा पार्ट वगैरे बघतो. ठीक आहे, व्हेक्टर आहे, डीएनएचं रिप्लिकेशन वगैरे ह्या त्या गोष्टी असन, जेनेटिक इंजिनिअरिंगचा पार्ट वगैरे असन. बायोटेक्नॉलॉजी बघितलं आपण किती वास्ट आणि किती थोडासा किचकट पार्ट येतो आपल्या सगळ्यांसाठी. त्याच्यामुळे इथं बघा त्याला एकदम जनरल करून टाकलं क्वेश्चनला. ठीक आहे, म्हणजे स्कोप एवढा असताना पण त्यांनी तिथं काय केलं, एक सिंपल क्वेश्चन आपल्याला विचारला. आता बघा, राईट इन डिटेल स्टोरेज टेस्ट ऑफ स्टोरेज टेस्ट अँड डिसीज ऑफ सिरियल्स अँड पल्सेस अँड दिअर कंट्रोल. ठीक आहे, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि मी ऑलरेडी तुम्हाला हा टेस्टला पण क्वेश्चन दिलेला आहे, प्रिव्हियस टेस्टला. ठीक आहे, हा इम्पॉर्टंट आहे आपल्याला सुद्धा. जर त्याच्या डिसिज म्हणजे जनरल जर क्वेश्चन टाकायचं म्हणलं तर टेस्ट मधला सगळ्यात इम्पॉर्टंट हा पार्ट आहे. याला नेहमी कोणत्या ना कोणत्या एक्झामिनेशनवर क्वेश्चन विचारले जातात. इव्हन तुमचे ऑब्जेक्टिव्ह टाईपची जरी एक्झामिनेशन वगैरे असेल तर राईस विविल वगैरे असेल किंवा खापरा बिटल वगैरे असेल, ते जे काही इन्सेक्ट वगैरे आहेत. ठीक आहे, आता कोणती बुरशी वगैरे असेल डिसीज मध्ये तर ते बुरशी वगैरे असेल, त्याचं सायंटिफिक नेम वगैरे असेल, खापरा बिटल वगैरे असेल, ते इंटरनल फीडर आहे का एक्सटर्नल फीडर आहे का. ठीक आहे, या टाईपचे क्वेश्चन याच्यावर विचारले जातात, त्याच्यामुळे हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर राईट शॉर्ट नोट्स ऑन सेल्फ इनकम्पेबिलिटी. आता सेल्फ इनकम्पेबिलिटी आणि त्याचे टाइप्स वगैरे आहेत त्याच्यावर क्वेश्चन आहे, म्हणजे एकदम सिंपल आहे. ठीक आहे, आता त्याच्यानंतर बघा जेनेटिक्स मध्ये डिस्क्राईब ऍप्लिकेशन ऑफ बॅक क्रॉस मेथड्स अँड राईट डाऊन मेरिट्स अँड डिमेरिट्स. सिंपल क्वेश्चन आहे बघा. बॅक क्रॉस, त्याचं जे काय बॅक क्रॉस म्हणजे एक जनरेशन बॅकला जायचं. ठीक आहे, आणि आपल्याला काय करायचं, प्रिव्हियस जनरेशन सोबत काय करायचं, त्याच्या पॅरेंट सोबत काय करायचं, क्रॉसिंग वगैरे करायचं आणि त्याचे मेरिट्स वगैरे असेल, डिमेरिट्स वगैरे असेल. ठीक आहे, याचा क्वेश्चन विचारला. आता इथं स्कोप वगैरे पण भरपूर होता विचारायला, जेनेटिक्स मध्ये बघितलं आपण. ओके, त्याच्यानंतर राईट इन डिटेल द प्रिझर्वेशन मेथड्स ऑफ इम्पॉर्टंट फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. ठीक आहे, आता हा सुद्धा एकदम सिंपल क्वेश्चन आहे आणि तुम्ही जनरली लिहू शकता. ठीक आहे, आता जनरली आता तुम्ही स्टडी केलाच असेल, याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचंय, ड्राईंग वगैरे असेल. ठीक आहे, ड्राईंग असेल, चिलिंग असेल, मग ड्राईंगचे परत प्रकार वगैरे पडतात, ते शॉर्ट मध्ये लिहायचे तुम्ही. ठीक आहे, त्याचबरोबर आपण लोणचं वगैरे करतो, पिकलिंग वगैरे करतो. ठीक आहे, त्याचबरोबर जॅम जेली वगैरे बनवतो. ठीक आहे, मग ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी असेल ह्या याच्यामध्ये येतील. अँड राईट शॉर्ट नोट्स ऑन बायोलॉजिकल कंट्रोल ऑफ पेस्ट अँड डिसीजेस. ठीक आहे, ह्यो बायोलॉजिकल कंट्रोलवर याच्यावर मला जवळपास 3 क्वेश्चन दिसले. ठीक आहे, त्याच्यामुळे हा पार्ट आहे ना इम्पॉर्टंट आहे, कारण की हा पार्टच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, इथं विचारले म्हणून आपल्याला विचारले असं नाही, विचारतील असं नाही, हा ऑलरेडी पार्ट इम्पॉर्टंट आहे एक्झामिनेशनच्या दृष्टीनं. ठीक आहे, त्याच्यामुळं ह्याच्यावर थोडस तुम्ही डिसीज मॅनेजमेंट असेल, डिसीज मध्ये बायोलॉजिकल कंट्रोल असेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये प्रेडेटर्स वगैरे येतील, पॅरासाइट्स वगैरे येतील. ठीक आहे, त्याचबरोबर बायोलॉजिकल कंट्रोल वगैरे असेल, बायोलॉजिकल वीड मॅनेजमेंट वगैरे असेल, त्याच्यामध्ये कॉलेज वगैरे असेल, डिवाइन वगैरे असेल, ते एक्झाम्पल वगैरे असेल. ठीक आहे, ते सगळे त्याच्यामध्ये येतील. ओके, मग अशा टाईपचा जनरल पेपर
होता. ओके, आता थोडस याचं बघा, आता मी तुम्हाला मॉडेल आन्सर बनवलंय. आता लेक्चर वगैरे झालं की मी याचं मॉडेल आन्सर तुम्हाला शेअर करतो. ठीक आहे, ते थोडंसं ओव्हरलुक करून घ्या. एक साधारणतः 30-32 पेजेस पर्यंत ते मॉडेल आन्सर वगैरे आहे. ठीक आहे, आता दाखवतो मी तुम्हाला ते सगळं मी तुम्हाला पाठवतो. ठीक आहे, आता इथं थोडंसं आपण त्याच्यावर हे करू. ठीक आहे, आता हे मॉडेल आन्सर मी बनवले त्याचे, ते तुम्हाला पाठवतो. ठीक आहे. ठीक आहे. हां, आता एक दुसरी गोष्ट मला डिस्कस काय करायची इथं, की आता बघा प्रॉब्लेम. प्रॉब्लेम यांना सुद्धा क्वेश्चन पेपर स्ट्रक्चरमध्ये मेन्शन नाही यांना कुठं, की म्हणजे आपल्याला कसं क्वेश्चन किंवा प्रॉब्लेम असं दिलंय. यांच्या क्वेश्चन पेपरमध्ये मेन्शन नाही केलेलं याच्यामध्ये क्वेश्चन पेपर स्ट्रक्चरमध्ये फॉरेस्टच्या. बट जो काय नोट आहे, नोटमध्ये त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. जो काही लॉंग क्वेश्चन आहे, तो तुम्हाला प्रॉब्लेम किंवा डिस्क्रिप्टिव्ह टाइपचा असू शकतो. असं त्यांना स्पेशल नोट्स देऊन तिथे दिलेलं आहे. पण त्यांना कुठेही प्रॉब्लेम विचारलेला नाही. आता थोडंसं इंजिनिअरिंगच्या बाबतीत पण आपण बघणार आहे. पण थोडंसं आता हा पेपर बघू आपण. मी थोडेसे आन्सर बनवून दिले. आता बघा इथं वॉटर रिक्वायरमेंट. इथं हा जो क्वेश्चन पडलेला आहे तुम्हाला पहिला, डिफाईन वॉटर रिक्वायरमेंट. जर तुम्ही सिलेबस बघितला तर वॉटर रिक्वायरमेंट हा कुठंच तुम्हाला सिलेबसला पॉईंट वगैरे दिसणार नाही. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये इरिगेशन रिक्वायरमेंट, कन्झर्व्हेटिव्ह यूज, ठीक आहे, वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये ह्याच्यामध्येच इफेक्टिव्ह रेनफॉल वगैरे हे टर्मिनॉलॉजी येते. आणि त्यांनी खूप म्हणजे मला असं म्हणायचंय तर इथं हे बघा, एक तुम्ही थोडंसं घाबरून जाल. डिफाईन वॉटर रिक्वायरमेंट्स अँड इट्स फॉर्म्युला. इथं इट्स फॉर्म्युला विचारलाय. तुम्ही घाबरून गेला असाल कदाचित पहिल्यांदा पाहिलं, अरे बाबा फॉर्म्युले वगैरे ह्या त्या गोष्टी पण विचारल्यात. बट बघा, हा थोडासा विचार करून त्यांनी इथं इट्स फॉर्म्युला म्हटलंय. का माहितीये का? कारण की वॉटर रिक्वायरमेंटची जी डेफिनेशन आहे ना, ठीक आहे, ही म्हणजे असं अपेक्षित असतं की ही वॉटर रिक्वायरमेंट तुम्ही लिहिताय तर त्याचा फॉर्म्युला तुम्ही लिहिलंच पाहिजे. मग एखाद्या कॅन्डिडेटचं अॅक्युरेट आन्सर येण्याकरता त्यांनी ही गोष्ट विसरू नये म्हणून तिथं दिली ती. ठीक आहे. वॉटर रिक्वायरमेंट म्हणजे जे काय आपलं क्रॉप असणार आहे, त्या क्रॉपला पाणी किती, म्हणजे टोटल रिक्वायरमेंट किती असणार आहे, त्याची वॉटर रिक्वायरमेंट किती, म्हणजे किती पाणी त्याला लागणार आहे. मग ते पाणी जे असणार आहे, मग याला टोटल वॉटर रिक्वायरमेंट पण म्हणू शकतो आपण, टोटल वॉटर रिक्वायरमेंट. तर याच्यामध्ये बघा, इरिगेशन वॉटर रिक्वायरमेंट म्हणजे तुम्ही जे काही इरिगेशन देणार आहे, ठीक आहे, ते इरिगेशन इरिगेशन जे काही तुम्ही इरिगेशन प्रोव्हाइड करणार आहे, ते इरिगेशन त्याच्यामध्ये प्लस जो काही पाऊस पडणार आहे आणि जे सॉइल मॉइश्चर तुमच्या पावसामध्ये रूट झोन मध्ये स्टोअर होणार आहे ते वॉटर, प्लस तुमचं जे काही प्लांट ऍब्सॉर्ब करेल, ट्रान्सपिरेशन वगैरे होईल, ते जे काही सगळं वॉटर असणार आहे ते एक वॉटर असणार आहे. मग त्याला आपण काय म्हणतो, इफेक्टिव्ह रेनफॉल. इफेक्टिव्ह रेनफॉल म्हणजे पार्ट ऑफ रेनफॉल दॅट इज डायरेक्टली युज्ड फॉर प्लांट टू प्रोड्यूस प्रोडक्ट किंवा डायरेक्टली युज फॉर कन्झर्व्हेटिव्ह यूज. म्हणजे वॉटर डायरेक्टली ट्रान्सपायर थ्रू प्लांट, म्हणजे जे वॉटर थोडक्यात जे वॉटर प्लांट थ्रू ट्रान्सपायर होतं. आणि इफेक्टिव्ह रूट झोन. इफेक्टिव्ह रूट झोन म्हणजे काय, ठीक आहे, इफेक्टिव्ह रूट झोन म्हणजे जे काही आपला रूट झोन आहे, त्या रूट झोन मध्ये जे काही स्टोअर झालेलं वॉटर आहे किंवा स्टोअर असणारं जे वॉटर आहे, जे की फ्युचरमध्ये पण येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये ते वॉटर प्लांट काय करणार आहे, ट्रान्सफायर करणार आहे. असं सगळं जे काही म्हणजे जे काही प्लांटसाठी युटिलाइज होणारा रेनफॉल आहे. म्हणजे आता बघा, पाऊस जो पडेल, भरपूर सारं जे काही वॉटर वगैरे असणार आहे ते काय होणार, तुमचं रन अप होऊन जाईल. पण त्याच्यातला जो काही रेनफॉल पडला त्याच्यातला पार्ट ऑफ रेनफॉल काय असणार आहे, तुमच्या क्रॉपला युटिलाइज होणार आहे. मग तो जो काही रेनफॉल असतो त्याला म्हणायचं इफेक्टिव्ह रेनफॉल. ठीक आहे. परत सरफेस लॉसेस, ठीक आहे, प्लस ऍप्लिकेशन लॉसेस. ठीक आहे, हे सगळं कशामध्ये येतं, तुमचं वॉटर रिक्वायरमेंट मध्ये. ठीक आहे. इथं सरफेस सॉइल प्रोफाईल, ठीक आहे, सॉइल प्रोफाईल कॉन्ट्रीब्युशन म्हणजे तुमच्या ऑलरेडी काय असणार आहे, सॉइल मध्ये वॉटर असणार आहे, सॉइल मॉइश्चर असणार आहे, ते सुद्धा प्लांट काय करणार आहे, युटिलायझेशन करणार आहे. म्हणजे बघा, एक आपण आर्टिफिशियली पाणी देणार, दुसरं म्हणजे पाऊस पडणार आणि ऑलरेडी सॉइल मध्ये वॉटर असणार. हे सगळं काय असतं तुमचं इफेक्टिव्ह वॉटर रिक्वायरमेंट. मग हेच मी तुम्हाला जे दिलं, ठीक आहे, हेच मी जे दिलं ना तुम्हाला, इथं इरिगेशन रिक्वायरमेंट, त्याचबरोबर इफेक्टिव्ह रेनफॉल आणि इकडे एस फॉर सॉइल मॉइश्चर, सॉइल प्रोफाईल मॉइश्चर कॉन्ट्रीब्युशन. मग हे जे काय सगळं हेच त्याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, हेच त्याचा काय फॉर्म्युला आहे. अशा टाईपचे क्वेश्चन थोडेसे विचारलेले आहेत. ओके. त्याच्यानंतर बघा, आता थोडस याचं मॉडेल आन्सर बनवली मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. एक मिनिट. ठीक आहे. आता बघा इथं वॉटर रिक्वायरमेंट. ओके.
आता वॉटर रिक्वायरमेंट बघा, इथं त्याचे वेगवेगळे फॉर्म्युले किंवा आपल्या याच्यानुसार सुद्धा तुम्ही रफली फॉर्म्युला तयार करू शकता. काय काय याच्यात त्याच्यामध्ये बघा, वॉटर रिक्वायरमेंट, इरिगेशन रिक्वायरमेंट, इफेक्टिव्ह रेनफॉल, त्याच्यानंतर ESR म्हणजे कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम सॉइल प्रोफाईल, ठीक आहे, आणि डेल्टा SW, ठीक आहे, सॉइल वॉटर स्टोरेज म्हणजे जे काही तुमचं रूट झोन मध्ये स्टोरेज वगैरे असणार आहे वॉटर, ते थोडक्यात, ठीक आहे. हे काय झालं तुमचा हा फॉर्म्युला. आणि डेफिनेशन, वॉटर रिक्वायरमेंट रिफर्स टू द टोटल क्वांटिटी ऑफ वॉटर निडेड बाय क्रॉप ड्युरिंग इट्स एंटायर ग्रोथ पिरियड, म्हणजे सोईंग पासून हार्वेस्टिंग पर्यंत त्याला जे काही पाणी लागणार आहे ते झालं. मग आता फक्त बघा, बघा काही क्रॉप असे असतात की आपण डायरेक्ट सुईंग केल्यानंतर नाही, सुईंग करण्यासाठी पण आधी पाणी द्यावं लागतं. म्हणजे सॉइल मध्ये जर मॉइश्चर नसेल तर आपण काय करतो, आधी पाणी देतो त्याला, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, रान वलवणे, ठीक आहे, रान वलवतो आपण. म्हणजे सुईंग करण्यानंतर काय करतो, एक 4-5 दिवस आधी इरिगेशन देतो आणि एक वापसा कंडिशन आल्यानंतर पेरतो. ते सुद्धा जे काही पाणी असेल, जे काही आपण सुईंगच्या आधी देणार आहे, ते सुद्धा तुमचं वॉटर रिक्वायरमेंट मध्ये येईल, ठीक आहे. म्हणजे असं टोटल जे वॉटर असणार आहे ते सगळं तुमचं त्याच्यामध्ये येईल, ठीक आहे. आता एवढा टाइम नाही आपलं एकदम डिटेल मध्ये ह्या गोष्टी घेण्यावर, पण थोडंसं बघा, अशा टाईपचे क्वेश्चन आपल्याला विचारलेले आहेत. आणि परत दुसरा सब क्वेश्चन काय केलाय, डिफरंट अप्रोचेस टू एस्टिमेट वॉटर रिक्वायरमेंट. आता हे ऑलरेडी आपल्या नोट्स मध्ये पण आहे. याचे सगळे आन्सर बऱ्यापैकी तुम्हाला सगळेच आन्सर आपल्या नोट्स मध्ये भेटून जातील. आता हे अप्रोचेस, ठीक आहे, सॉइल मॉइश्चर डिप्लेशन अप्रोच असेल, लायसिमीटर अप्रोच वगैरे असेल, सॉइल मॉइश्चर डिप्लेशन, इथं आपण काय करतो, त्याच्यामध्ये आपण मेजरमेंट वगैरे घेतो. सॉइल मॉइश्चर आपण काय करतो, काढतो त्याच्यामध्ये, ठीक आहे, वन ड्रायमीटर वगैरे असेल. त्याच्यानंतर लायसिमीटर मेथड वगैरे असेल. लायसिमीटर वगैरे काय असतं, एक शेतामध्ये असा खड्डा वगैरे असतो, ठीक आहे, आणि त्याची डेप्थ वगैरे असते, इथं वॉटर लेवल वगैरे असते. वॉटर काय होत असतं, इव्हॅपोरेशन पण त्याच्यापासून इव्हॅपोरेशन पण आणि पर्क्युलेशन पण काय करतात, मेजर करतात. त्याच्यानंतर पॅन इव्हॅपोरोमीटर, हे तुम्हाला सगळं माहिती आहे, ठीक आहे. आता ह्या गोष्टी इथं मी एवढे डिस्कस करत नाही, ऑलरेडी आपण इरिगेशन मध्ये ह्या गोष्टी सगळ्या बघितलेल्या आहे, ठीक आहे. बॅलनी अँड क्रेडल मेथड वगैरे असेल, ठीक आहे, रेडिएशन मेथड वगैरे असेल, ठीक आहे, नेट रेडिएशन वगैरे पाडले जातात आणि वॉटर वगैरे इव्हॅपोरेट केलं जातं फ्रॉम सॉइल सॅम्पल, इम्पेरिकल मेथड वगैरे असेल, ठीक आहे. या टाईपचे क्वेश्चन वगैरे आहेत, ठीक आहे. हे थोडंसं पेपर तुम्ही बघून घ्या, एक तुम्हाला आयडिया येईल की कशा टाईपचे क्वेश्चन तिकडे विचारलेले आहेत, ठीक आहे. ओके, आता बाकीच्या ज्या काही गोष्टी त्या मी या ठिकाणी डिस्कस करत नाही, ठीक आहे. मार्केट वगैरे, मार्केट स्ट्रक्चर वगैरे त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन पडू शकतो. इकडे तुम्हाला जास्त जनरलाइज दिसेल हा पेपर, पण आपला थोडासा टेक्निकली असू शकतो पेपर. ओके, ठीक आहे. आता हे फॉर्मल एज्युकेशन, ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन एज्युकेशन, ते डिफरन्स आपल्या नोट्स मध्ये पण आहे. ठीक आहे, कमेंट करा एकदा, मी पाठवतो तुम्हाला हा पेपर. आता बघा, ह्या पेपर मी जे काही गोष्टी डिस्कस केल्या याच्या व्यतिरिक्त काही क्वेश्चन आहे का तुमचे, एकदा कमेंट करा. मग आपला जो काही नेक्स्ट पार्ट असेल, थोडासा आन्सर रायटिंग संदर्भात बोलायचंय, मग तो पार्ट आपण डिस्कस करूया. एकदा कमेंट करा तुम्ही, काय तुमचे याच्याबद्दल काही शंका आहे का? कमेंट करा, सगळेच कमेंट करा. मिलिंद सर, भूषण, निकिता जाधव, साळुंके, रोहित, ठीक आहे. आता थोडस प्रॉब्लेम बद्दल बघा, प्रॉब्लेम इंजिनिअरिंगचा जर पेपर बघितला आपण इंजिनिअरिंगचा, तर मला वाटतंय आपला जो काय फॉरेस्टचा पेपर असेल किंवा इंजिनिअरिंगचा, फॉरेस्टचं जे काही पेपरचं स्ट्रक्चर आहे, ठीक आहे, त्या पेपरच्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला 32 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे टोटल, सॉरी 32 क्वेश्चन दिलेले आहेत, टोटल 32 क्वेश्चन दिलेले आहे. आणि 32 पैकी 9 क्वेश्चन काय तुम्हाला, 9 क्वेश्चन तुम्हाला प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, इंजिनिअरिंगचा, ठीक आहे. इंजिनिअरिंगचा जो ऑप्शनल पेपर आहे ऍग्रिकल्चर, ठीक आहे, ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा जो ऑप्शनल पेपर आहे, ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा जो ऑप्शनल पेपर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 32 क्वेश्चन टोटल दिलेले आहेत. त्याच्यापैकी 9 क्वेश्चन हे प्रॉब्लेमवर विचारले आहेत, ठीक आहे. 9 क्वेश्चन तुम्हाला प्रॉब्लेमवर विचारलेले आहेत, ठीक आहे. आता बघा, जर याचं तुम्ही जर डिस्ट्रीब्युशन केलं, तर समजा आपण इथं 9 ऐवजी 10 धरू आणि याला 30 धरू, तर जवळपास 33%
हे काय तुमचे प्रॉब्लेमवर क्वेश्चन आहेत पुढं ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग मध्ये. ठीक आहे. आता बघा, आपला जर विचार केला तर ह्यो जो काही पेपर आहे हे पूर्ण किती 200 मार्काचा पेपर होता. आणि हे जे काही 32 क्वेश्चन आहे हे ऑल कोणते क्वेश्चन आहेत? ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग. ठीक आहे, ऑल ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे क्वेश्चन आहेत 32. आता आपला जर विचार केला तर आपले छोटे मोठे सब्जेक्ट किती? 29 सब्जेक्ट आहेत. छोटे छोटे म्हणजे एखादा सब्जेक्ट असेल त्याच्यातले सब्जेक्ट पण असेल, म्हणजे ऍग्रोनॉमी हा जर एक सब्जेक्ट कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये 5-6 सब्जेक्ट येतात. असे सगळे सब्जेक्ट किती? 29. 29 आणि आपले टोटल क्वेश्चन किती आहे? 38. पेपर सेकंडचं बोलतो मी. 38 क्वेश्चन आहेत. ठीक आहे, म्हणजे साधारणतः बघा, प्रत्येक सब्जेक्टवर क्वेश्चन टाकायचं म्हणलं तरी एक आणि जे मेजर सब्जेक्ट आहे त्यांच्यावर समजा आपण 2 क्वेश्चन घेऊ. ठीक आहे. आता इंजिनिअरिंग मध्ये पण बघा, जर प्रिव्हियस वेटेज नुसार जर आपण विचार केला तर त्याच्यावर मॅक्झिमम 2 क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे, मॅक्झिमम 2 क्वेश्चन येऊ शकतात. आणि समजा आता वेटेज आपण डबल जरी केलं, ठीक आहे, तर त्याच्यावर समजा आपण 4 क्वेश्चन धरले, मॅक्झिमम 4 क्वेश्चन इंजिनिअरिंगवर 4 जरी क्वेश्चन धरले तर त्याला जर इक्वल डिस्ट्रीब्युट केलं आपण याच्याप्रमाणे, साधारणतः एक प्रॉब्लेम तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये विचारायचा स्कोप आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 1 किंवा 2, मॅक्झिमम 1 किंवा 2. कारण की बघा, ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा जो काही पेपर होता हा पूर्ण थोडक्यात ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग म्हणजे हा ज्यावेळेस पेपर डिझाईन केला गेला, ठीक आहे, ह्याच्यामध्ये हा सब्जेक्ट जवळपास 90% पोरं हे फक्त ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग वालेच घेणार आहेत. ठीक आहे, म्हणजे हा पेपर ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगच्याच पोरांना द्यायचा आहे असं कन्सिडर करून हा पेपर काढलेला आहे. म्हणजे याची डेप्थ वगैरे असेल किंवा प्रॉब्लेम वगैरे असेल तर हे जे काही प्रॉब्लेम दिलेत हे त्यांचा विचार करून दिलाय. आपल्या पेपरचं नाव काय? आपल्या पेपरचं नाव आहे ऍग्रिकल्चर सायन्स. ठीक आहे, म्हणजे आपल्याला मॅक्झिमम प्रॉब्लेम विचारणार नाही याची पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे, आता पेपरला वगैरे काय येते ते आपण बघणारच आहोत. बट थोडस मी तुम्हाला इथं भीती घालायचा प्रयत्न करत आहे. तुम्ही फक्त प्रॉब्लेम करू नका. तो इंजिनिअरिंगला सगळेच प्रॉब्लेम येतील. आता तुम्हाला 6 ठिकाणी प्रॉब्लेम दिलेत, 6चे 6 प्रॉब्लेम तुम्हाला येतील असं पण नाही. ठीक आहे, कारण की थेरॉटिकल क्वेश्चन पडायला भरपूर सारा स्कोप आहे ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग मध्ये. ठीक आहे, कारण की त्यांना सब्जेक्ट जस्टिफाय करायचे. ठीक आहे, सगळ्यांना त्यांना व्यवस्थित वेटेज वगैरे नुसार त्यांना काय करायचंय, ते सगळे सब्जेक्ट कव्हर करायचे. इंजिनिअरिंगचे तुम्हाला 6 सब्जेक्ट आहे. 6 सब्जेक्टवर एक क्वेश्चन म्हटलं तरी ते तेवढे सुद्धा आपल्याला क्वेश्चन येणार नाहीत. 6 क्वेश्चन, कारण की 6 क्वेश्चन म्हटलं तर ते किती होतात? 60 मार्क होतात. ठीक आहे, आता तुम्ही जर इंजिनिअरिंगचे प्रॉब्लेम बघितले तर मिक्स टाईपचे दिलेत, प्रॉब्लेम प्लस थिअरी पण दिली काही ठिकाणी. ठीक आहे, मग असं क्वेश्चन पण आपल्याला विचारू शकतात. बट सगळं जर पेपर बघितला, आता फॉरेस्टचा ऍग्रिकल्चरचा पेपर बघितला तर तो एकदम जनरल टाईप पेपर आहे. तशाच टाईपचा प्रॉब्लेम येईल, क्वेश्चन येतील. आणि प्रॉब्लेम पण आपल्याला किती? मॅक्झिमम 1 किंवा 2 प्रॉब्लेम येतील. मला वाटत नाही, किंवा आज सरांसोबत पण डिस्कशन झालं तर सरांचं पण तेच म्हणणं आलं की मॅक्झिमम प्रॉब्लेम आपल्याला आले तर 2 येतील, त्याच्यावर प्रॉब्लेम येऊ शकत नाही. कारण की त्यांना थोडस जस्टिफाय करायचंय, प्रत्येक सब्जेक्टला वेटेज वगैरे द्यायचंय. आणि ऍग्रिकल्चरचा म्हणजे ऍग्रिकल्चर सायन्सचा विचार करता थेरॉटिकल क्वेश्चन विचारायला जास्त स्कोप आहे, किंवा ते इम्पॉर्टन्स तिथं आहे थेरीवर क्वेश्चन विचारणं. ठीक आहे, ऑलरेडी हे सगळ्यांनाच माहिती असतं की ऍग्रिकल्चरच्या पोरांचं थोडंसं मॅथमॅटिक्स वगैरे काय असतं, वीक असतं किंवा जमत नाही त्यांना. ओके, ठीक आहे, तर हे थोडंसं प्रॉब्लेमच्या बाबतीत झालं. आता बाकीचे काही क्वेश्चन आहे का ते तुमचे एकदा मला कमेंट करून सांगा. क्लिअर टाइम मॅनेजमेंट सांगा. पेपर फर्स्ट होय, नाही येणार. ठीक आहे, नाही येणार असं नाही म्हणू शकत. बट कसं, एवढे पण येणार नाहीत का जेवढं तुम्ही लोड घेतलाय. फक्त प्रॉब्लेम करतायत भरपूर. बघा, आता पहिली गोष्ट आपल्याला 10 मार्काचा क्वेश्चन तिथे विचारायचा आहे. तो 10 मार्काचं सफिशियंट आन्सर होतं का? आपल्याला फर्टिलायझरचे प्रॉब्लेम असेल, सीडचे प्रॉब्लेम असेल, वीडचे असेल, वीड इंडेक्सचे प्रॉब्लेम असेल, ते 10 मार्काच्या वेटेज नुसार ते होत आहेत का तेवढे प्रॉब्लेम? ठीक आहे, ते पण बघा. त्याच्यामुळे मला नाही वाटत की इंजिनिअरिंगचा पार्ट सोडून तुम्ही दुसरे प्रॉब्लेम करत बसावा. ठीक आहे, कारण की तिथं कोणताही चान्सेस नाही की तिकडे तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. ठीक आहे, आता टाइम मॅनेजमेंटच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आपण तो पेपर डिस्कस करणारच आहे. आता एक्झामला जाताना किंवा आन्सर रायटिंगच्या बाबतीत ज्या गोष्टी असतील त्याच्यावर आपण डिस्कस करूया. बघा, आता टाइम मॅनेजमेंटच्या बाबतीत तुम्ही तुमचा टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे.
तुम्ही पेपर फर्स्टला तुम्हाला कंपल्सरी किती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, सेकंडला किती सॉल्व्ह करायचे, नंबर ऑफ मिनिट्स किती तुमच्याकडे अवेलेबल आहेत, शॉर्ट क्वेश्चनला तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे, लॉंग क्वेश्चनला किती वेळ द्यायचा आहे, ते तुम्ही कॅल्क्युलेट करा. ठीक आहे. आणि त्याप्रमाणे विथिन त्या मिनिट्स मध्येच काय करा, क्वेश्चन तुम्ही ट्राय करा, अटेम्प्ट करायचा. दुसरी गोष्ट, प्रत्येक क्वेश्चनसाठी जर तुमचे 30-30 जरी सेकंद एक्स्ट्रा गेले तर पेपर सेकंड मध्ये तुमचे मॅक्झिमम 2 क्वेश्चन लिहिचेच राहू शकतात. ठीक आहे. आणि पेपर फर्स्ट मध्ये तुमचे समजा एखादा क्वेश्चन लिहायचा राहू शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळं आता थोडंसं टाइम मॅनेजमेंट पण कसं असावं, फ्लेक्झिबल असावं. फ्लेक्झिबल म्हणजे तेवढं टाइम कॅल्क्युलेट करून तुम्ही पेपर सॉल्व्ह करायचा ट्राय करा. कारण की आता आपण क्वेश्चन बघितले, काही आता तो कर्व सारखा ग्रोथ कर्वचा क्वेश्चन वगैरे होता. ठीक आहे. फॅक्टर्स वगैरे होते, सीड जर्मिनेशनचे. असे काही क्वेश्चन वगैरे असतील, ते तुमचे जे तुम्ही कॅल्क्युलेटेड टाइम वगैरे असणार आहे, त्याच्यापेक्षा लवकर उरतील. काही क्वेश्चन आहे त्याला थोडंसं जास्त वेळ लागेल. ठीक आहे. आणि रायटिंगला बघा आता थोडंसं आता जरी तुमचा पेपर उरकत नसला टेस्टसाठी, तर फायनल एक्झामिनेशन मध्ये समजा तुमचा एखादा क्वेश्चन राहत असेल, तर तो टाइम तिथे मॅच होऊन जाईल तुमचा. ठीक आहे. कारण की थोडंसं जे फायनलचं प्रेशर असणार आहे तो वेगळंच असणार आहे. त्याच्यामुळे तिथं तुमचा ऑटोमॅटिक टाइम तुमचं थोडंसं मॅनेजमेंट व्हायला हेल्प होईलच. पण खूपच जास्त 3-4 जर क्वेश्चन तुमचे राहत असेल, तर आतापासूनच थोडंसं त्याला वर्क करा त्याच्यावर. कारण की अजून वेळ आहे तुमच्याकडे. ओके. एक साधारणतः 5-6 दिवस आहेत. त्याच्यामध्ये त्याच्यावर वर्क करा. ओके. त्याच्यानंतर बघा अजून काही क्वेश्चन आहे ते कमेंट करा. आता मी थोडंसं कॉमन ज्या स्टुडंट चुका करतायत ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. कॉमन म्हणजे अँसर शीटवर जे काही कॉमन चुका करतायत मुलं, त्या मी तुम्हाला सांगतो.